3.3 मधला क्वेश्चन थर्ड, त्याच्यातला 5th प्रॉब्लेम. साइन इनवर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ 12/13 इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 56/65 हे आपल्याला प्रूव्ह करायचं. हे एक टिपिकल प्रॉब्लेम आहे. पहिल्यांदा हा 1, 2 आणि हा तिसरा. तिघांना कन्सिडर करू एक्स वाय झेड. लेट साइन इनवर्स ऑफ 3/5 इज इक्वल टू एक्स, कॉस इनवर्स ऑफ 12/13 इज इक्वल टू वाय अँड साइन इनवर्स ऑफ 56/65 इज इक्वल टू झेड कन्सिडर केलं. याच्यावर आपल्याला साइन एक्स इज इक्वल टू 3/5 लिहिता येतं, कॉस वाय इज इक्वल टू 12/5 लिहिता येतं आणि साइन झेड इज इक्वल टू 56/65 लिहिता येतं. परंतु हा जो काही एक्स आहे त्या याच्यामध्ये आहे 0 लेस दॅन एक्स लेस दॅन π/2, 0 लेस दॅन वाय लेस दॅन π/2 आणि 0. याचा अर्थ काय आहे, हे तिघचे तिघ कसे आहेत, एक्स वाय आणि झेड हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहेत, कारण की ह्यांचे व्हॅल्यू आहेत दोन्ही पॉझिटिव्ह, न्यूमरेटर डिनॉमिनेटर पॉझिटिव्ह आहे की नाही. म्हणजे ह्या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू एक्स वाय झेड हे कसे आहेत, फर्स्ट क्वाड्रंट. 0 to π/2 चा अर्थ काय, पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहेत. मग आता साइन एक्स जर पॉझिटिव्ह असेल तर आपण कॉस एक्स काढला तर तो पॉझिटिव्ह यायला पाहिजे. कॉस वायवरून साइन वाय काढणार आपण, ते सुद्धा काय असतील, पॉझिटिव्ह. त्याच्यावरून इथे लिहिले पाहिजे देअरफॉर कॉस एक्स ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह आहे, साइन वाय ग्रेटर दॅन 0 ह्याच्यावरून साइन वाय काढायचा आणि ह्याच्यावरून हा जो साइन झेड तर आहेच आहे तो पॉझिटिव्ह आहेच आहे. मग आता आपल्याला साइन एक्सची व्हॅल्यू माहिती आहे. मग कॉस एक्ससाठी फॉर्म्युला कॉस काढण्यासाठी कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, म्हणजे 1 मायनस 3/5चा स्क्वेअर केला तो झाला 9/25. 1 मायनस 9/25 केलं तर 16/25 येईल, आहे की नाही. कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 16/25. त्याचं जर स्क्वेअर रूट काढलं तर कॉस एक्स इज इक्वल टू काय आलं, 4/5. आता कॉस वायवरून साइन वायची व्हॅल्यू काढायची, म्हणजे साइन स्क्वेअर वाय, साइन स्क्वेअर वाय इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर वाय, म्हणजे 1 मायनस कॉस वायची व्हॅल्यू आहे 12/13 त्याचा स्क्वेअर, 12/13चा स्क्वेअर आला 144/169, म्हणजे 1 मायनस 144/169. इथं जर आपण 1 घेतला तर हे 169 झाले, असे झाले 144 आणि डिवाइडेड बाय 169. सबस्ट्रॅक्शन केली तर 25/169 येते आणि मग दोघांचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर साइन वाय इज इक्वल टू 5/13 घेतलं. आता आपल्याला जे काही आहे, जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते, ह्याला आपण एकाला एक्स दुसऱ्याला वाय तिसऱ्याला झेड घेतलं, म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू झेड असं प्रूव्ह करायचं आपल्याला, आहे की नाही. म्हणजे वी हॅव टू प्रूव्ह दॅट एक्स प्लस वाय इज इक्वल टू झेड. मग ह्याला काय केलं मी, साइन फंक्शन अप्लाय केलं, साइन ऑफ एक्स प्लस वाय काढला, तर इथं साइन झेड आपला आला पाहिजे आता, आहे की नाही. मग साइन ऑफ एक्स प्लस वायचा फॉर्म्युला काय असतो, साइन ए प्लस बीचा साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, तसं साइन एक्स कॉस वाय प्लस कॉस एक्स साइन वाय. ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यू आपल्याजवळ आहेत. साइन एक्सची 3/5 आहे की नाही, कॉस वायची 12/13 आहे, कॉस एक्सची 4/5 आहे, साइन वायची 5/13. ही मल्टिप्लिकेशन 65 आलं, हे झालं 36, हे झालं 20, म्हणजे 36/65 प्लस 20/65. दोघांचं डिनॉमिनेटर इक्वल आहे, डायरेक्ट ॲडिशन करा. 36 प्लस 20 इज 56/65. हा 56/65 हीच व्हॅल्यू आपली कोणाची होती, साइन झेडची. मग याच्याऐवजी आपण आता काय घेऊ शकतो, साइन झेड. म्हणजे देअरफॉर काय प्रूव्ह केलं आपण, साइन ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू साइन झेड असं प्रूव्ह केलं. मग असं जर प्रूव्ह होऊ शकत असेल, ह्या दोघांनाही जर समजा आपण साइन फंक्शन काढून टाकणं असं म्हणता येणार नाही, मग दोघांनाही जर आपण साइन इनवर्स अप्लाय केला तर साइन इनवर्स ऑफ साइन एक्स इज इक्वल टू एक्स असतं, तर मग इथं एक्स प्लस वाय मिळेल आणि इकडं काय मिळेल, झेड. परंतु एक्स म्हणजे काय आहे आपल्याजवळ, साइन इनवर्स ऑफ 3/5, वाय म्हणजे कॉस इनवर्स ऑफ 12/13 आणि झेड म्हणजे साइन इनवर्स ऑफ 56/65 झालं. तर हे काय आपलं साइन इनवर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ 12/13 इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 56/65 हे समजलं. आता याच्यानंतर जो 6th प्रॉब्लेम आहे तो आधीच्या आपण याच्यामध्ये घेतलेला आहे व्हिडिओमध्ये. आता 7th,
tan inverse of cos theta plus sin theta divided by cos theta minus sin theta is equal to pi by 4 plus theta if theta belongs to open interval minus pi by 4 to pi by 4. हे आपल्याला आता प्रूव्ह करायचं. ही त्याची आपण LHS घेतली. आता हे tan इनव्हर्समध्ये जो ब्रॅकेट आहे ह्या ब्रॅकेटमध्ये काय केलं मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस थिटाने डिवाइड केलं. फक्त हे लिहून दाखवले कॉस थिटा प्लस साइन थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा, कॉस थिटा मायनस साइन थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा. आता ॲक्च्युअली डिव्हिजन जर केलं तर हा टॅन इनव्हर्स ॲज इट इज कॉस थिटाला कॉस थिटाने डिवाइड केलं 1 आला, प्लस साइन थिटाला कॉस थिटाने डिवाइड केलं टॅन थिटा आला. डिनॉमिनेटरमध्ये सेम आहे फक्त मायनस साइन आहे, म्हणजे ह्या कॉस थिटाला कॉस थिटाने डिवाइड केलं 1 आलं, साइन थिटाला कॉस थिटाने डिवाइड केलं 1 आलं. मी इथं मुद्दाहून टॅन थिटा आला, इथं मुद्दाहून 1 लिहिला आहे की नाही, कारण की टॅन ऑफ एक्स प्लस वायचा फॉर्म्युला असतो त्याला मला ॲडजस्ट करायचं म्हणून ह्या 1ला. आता आपल्याला माहिती आहे टॅन पाय बाय 4ची व्हॅल्यू 1 असते, मग 1च्या ठिकाणी काय केलं मी हा टॅन पाय बाय 4 आला प्लस टॅन थिटा. या 1ला मात्र मी काही केलं नाही, तो तसाच ठेवला. या 1ला मात्र काय केलं मी टॅन पाय बाय 4 लिहिले, म्हणजे हे 1 मायनस टॅन पाय बाय 4 इंटू टॅन थिटा. तर हा फॉर्म्युला कशाचा आहे आता हे पाहिजे लिहून दाखवलेलंच आहे. आणि ॲक्च्युली फॉर्म्युला समजायचा मी लिहिलं नाही. टॅन ऑफ एक्स प्लस वायचा फॉर्म्युला असतो टॅन एक्स प्लस टॅन वाय डिवाइडेड बाय 1 मायनस टॅन एक्स इंटू टॅन वाय. म्हणजे हा टॅन इनवर्स टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस थिटा आपल्याला मिळालं आहे की नाही. एक्स म्हणजे पाय बाय 4, वाय म्हणजे थिटा. आणि इथं टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा ही व्हॅल्यू किती असते एक्स. टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा इज इक्वल टू एक्स असतं. अँड हा जो काय थिटा आहे हा थिटा ओपन इंटरवल मायनस पाय बाय 4 टू पाय बाय 4च्या मध्ये आहे कुठंतरी आहे की नाही. मग याच्यामध्ये आहे याचा अर्थ काय मायनस पाय बाय 4पेक्षा थिटा थोडासा मोठा आहे आणि प्लस पाय बाय 4पेक्षा थिटा कसा आहे थोडासा लहान आहे की नाही. मग देअरफोर काय लिहिलं आपण मायनस पाय बाय 4 लेस दॅन थिटा लेस दॅन पाय बाय 4. ही जी काही इनइक्वालिटी आहे ह्या इनइक्वालिटीमध्ये काय करतो मी दोन्ही साईडला तिन्ही ह्या 1 2 3 याच्यामध्ये प्लस पाय बाय 4 करतो. म्हणजे मायनस पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 लेस दॅन थिटा प्लस पाय बाय 4 लेस दॅन पाय बाय 4 प्लस पाय बाय 4. हे तर 0 झालं, हे ॲज इट इज राहिलं. हे पाय बाय 4 म्हणजे पाय बाय 2 आलं. मग आता हा जो काय आपल्याला प्रूव्ह करायचा होता पाय बाय 4 प्लस थिटा हा 0 टू पाय बाय 2 मध्ये आला. ओपन इंटरवल 0 टू पाय बाय 2. देअरफोर पाय बाय 4 प्लस थिटा बिलॉंग्स टू 0 टू ओपन इंटरवल 0 टू पाय बाय 2. आणि मग याच्यावरून आपल्याला हा फॉर्म्युला जर वापरला आपण टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू काय आलं एक्स. देअरफोर टॅन इनवर्स ऑफ टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस थिटा. मग आपली LHS काय मिळाली पाय बाय 4 प्लस थिटा आणि तीच आपल्याला RHS म्हणून प्रूव्ह करायची. ठीक आहे, थोडेसे समजून घ्यायला क्लिष्ट आहेत, परंतु तोच व्हिडिओ डबल टिबल जर तुम्ही पाहिला तर ॲक्च्युअली वर्गात शिकवण्यापेक्षा हे जास्त होईल. कारण की रिव्हिजन तुम्ही करू शकता, कितीही वेळेस रिव्हिजन तुम्ही करू शकता आणि पाहू शकता. लास्ट प्रॉब्लेम टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू थिटा बाय 2. त्याच पद्धतीनं थिटा हा ओपन इंटरवल मायनस पाय टू पायमध्ये आहे असं आपल्याला कंडिशन दिलेली आहे. तर आधी हा फक्त टॅन इनवर्स सोडून मी हा एवढाच भाग आधी काय केला सोडवून घेतला. पहा अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला वापरला. 1 मायनस कॉस 2 थिटा असेल तर फॉर्म्युला असतो 2 कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे 2 थिटा असेल तर इकडं थिटा हाफ होतो त्याचा, मग इथं 1 थिटा आहे म्हणजे 2 थिटाच्या ठिकाणी 1 थिटा हाफ केला, मग इकडचा सुद्धा थिटा काय करावा लागेल हाफ करावा लागेल. म्हणजे इथं आला अंडर रूट ऑफ 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. तेच इथं जर प्लस असेल तर 1 प्लस कॉस 2 थिटा फॉर्म्युला असतो 2 कॉस स्क्वेअर थिटा. अँगल हाफ झाला म्हणून हे झालं 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हाफ अँगल फॉर्म्युला आपण त्याला म्हणतो. 2 कॅन्सल झालं. स्क्वेअर रूटमध्ये साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर काय झाला टॅन स्क्वेअर. म्हणजे हे अंडर रूट ऑफ टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 आलं. स्क्वेअर रूट जर बाहेर काढला आपण तर टॅन थिटा बाय 2 येतं आपल्याला माहितीच आहे, ते आलं टॅन थिटा बाय 2. आता आपण हे घेतलेलं होतं काय टॅन इनवर्स ऑफ बाकीचा सगळा भाग घेतला होता. आता ही आपली LHS घेतली आपण. तर LHS इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. काय मिळालं आपल्याला टॅन इनवर्स ऑफ, याला पण टॅन इनवर्स अप्लाय करावं लागेल, टॅन इनवर्स ऑफ टॅन ऑफ थिटा बाय 2.
आपल्याला हा फॉर्म्युला माहिती वरच्याही प्रॉब्लेममध्ये वापरला आपण. टॅन इनव्हर्स ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू काय असतं एक्स. आणि काय कंडिशन दिलेली आपल्याला थीटा बिलॉंग्स टू किंवा थीटा लाईज इन ओपन इंटरवल -पाय टू पाय. याचा अर्थ -पायपेक्षा थीटा थोडासा मोठा आहे, पायपेक्षा मात्र लहान आहे. मग काय केलं, ह्या दोघांनाही आपल्याला उत्तर θ/2 आणायचं आहे की नाही. θ/2 येणार आहे आपला आन्सर. म्हणून ह्या इनइक्वालिटीला काय केलं मी 2 डिवाइड केलं. -पायला 2 डिवाइड केलं -π/2 आलं. लेस दॅन थीटाला डिवाइड केलं θ/2 आलं. लेस दॅन पायला डिवाइड केलं π/2 आलं. मग याचा अर्थ काय, θ/2 जो आहे हा ओपन इंटरवल जर घेतली आपण याची तर -π/2 आणि π/2 मध्ये आहे की नाही. देअरफॉर θ/2 बिलॉंग्स टू -π/2 टू π/2. आणि मग देअरफॉर LHS इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ टॅन थीटा हा फॉर्म्युला वापरला तर इज इक्वल टू काय आला पाहिजे θ/2. ती आपली काय आहे RHS आहे. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. तर हा जो काही आपला चॅप्टर होता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचा हा चॅप्टर आपण आज इथं संपवतोय. तुम्हाला आधी सांगितलेलं आहे जे प्रॉब्लेम मी आता घेतले नाहीत किंवा जो भाग घेतलेला नाही आहे तो मागच्या वर्षीच्या सिलेबसमधून इलिमिनेट केलेला आहे तेवढ्या एका वर्षापुरता कोरोनामुळे. यावर्षी पण कोरोनाचा चालू आहे प्रकार. जर ते इलिमिनेशन तसंच राहिलं, डिलीट तसंच राहिलं तर शिकवलं जाणार नाही. आणि पण जर का तो सिलेबस घ्या म्हणून सांगितला आम्हाला बोर्डानं तर तो पुन्हा घेऊन तुम्हाला शिकवला जाईल. ठीक आहे.